गुढीचे रहस्य. आपण गुढी उभारताना अनेक वस्तू वापरतो. काठी, कलश, रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, साखरेची माळ. पण कधी विचार केलाय का, या प्रत्येक वस्तूचा नेमका अर्थ काय आहे? गुढीची काठी. गुढीची सुरुवात होते एका साध्या बांबूच्या काठीपासून. ही काठी फक्त एक आधार नाही, तर ती उभारी आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. जसे झाड आकाशाकडे उंच वाढते, तसेच ही काठी आपल्याला सांगते, जीवनात नेहमी उच्च ध्येय ठेवावे आणि उंच भरारी घ्यावी. रेशमी वस्त्र. गुढीवर बांधलेले सुंदर लाल आणि पिवळे रेशमी वस्त्र हे समृद्धी, सौंदर्य आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. हे वस्त्र आपल्याला सांगते, नवीन वर्षाची सुरुवात नेहमी आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेने करावी. कलश. गुढीच्या शिखरावर ठेवलेला तांब्याचा कलश हा देवत्व आणि पवित्रतेचे प्रतीक मानले आहे. हिंदू संस्कृतीत कलश म्हणजे संपन्नता, ज्ञान आणि शुभत्वाचे प्रतीक. गुढीच्या सुरुवातीला कलश ठेवून आपण देवाचे आशीर्वाद मागतो. कडुलिंब आणि आंब्याची पाने. गुढीवर बांधलेली कडुलिंब आणि आंब्याची पाने यांचा अर्थ खूप खोल आहे. कडुलिंबाची चव कडू असली तरी त्यात औषधी गुण आहेत. यातून आपल्याला संदेश मिळतो, जीवनात सुखासोबत दुःखही येते, पण त्या अनुभवातूनच आपण अधिक मजबूत बनतो. साखरेची माळ. गुढीवर लावलेली साखरेची माळ जीवनातील गोडवा आणि आनंदाचे प्रतीक आहे. ती आपल्याला आठवण करून देते, जीवन कितीही कठीण असले तरी आनंद आणि गोडवा जपणे हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच गुढी म्हणजे एक ध्वज नाही, ती आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अभिमान आहे. गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा असत्यावर झालेला विजय आणि धर्माचा अधर्मावर झालेला विजय. याच दिवशी सुरू होते हिंदू नववर्षाची पवित्र सुरुवात. गुढी उभारून आपण देवाला प्रार्थना करतो, हे नवीन वर्ष आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ. जीवनात कितीही अडचणी आल्या तर विश्वास, धैर्य आणि सकारात्मकतेने पुढे चालत राहणे हीच गुढी आपल्याला देणारी खरी शिकवण आहे.